नमस्कार मित्रांनो, संकेत आहे यूट्यूब चॅनलला. तर काल आपण बोललो दुसऱ्या एपिसोडमध्ये, आपण पहिल्या एपिसोडमध्ये आपण बोललो सॉरी, की जी आहे लास्टमध्ये चावीचा जो खेळ झाला होता करण आणि रुचितामध्ये, तर त्याबद्दल आज बोलू. दुसऱ्या एपिसोडमध्ये दाखवलं गेलं की रुचिताने ती चावी करणला देऊन दिली फक्त एक बेटमुळे, की स्विमिंग पूलचं पाणी पिऊन दाखव. आणि सेकंड एपिसोडमध्ये तिने त्याच्या एवढ्या विनवण्या केल्या की मी तुझी भीक मागते, मला चावी देऊन दे. अगं ताई, पण तुला अक्कल पाहिजे होती. ती चावी जर तुला याच्यासाठी दिलेली होती बिग बॉसने की तू शॉर्टकटच्या दरवाज्यातून जा, तर ती चावी तू जपून ठेवायला पाहिजे होती. ठीक आहे, असो. तर त्यामध्येच लगेच तन्वी मध्ये पडली आणि तन्वी रुचिताचं जोरदार भांडण झालं, ज्याच्यामुळे रुचिताने तन्वीला रडवलं सुद्धा. तर ते बघायला खूप मजा आली आपल्याला. त्यानंतर बिग बॉसने जाहीर केलं की मी तुम्हाला अजून एक संधी देतो सगळ्या कंटेस्टंटला, कारण जे तुफान येणार होतं ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ते तुफान कोणाला कळालंच नाही. आणि फक्त अनुश्री बोलली होती त्या तुफानाबद्दल की मी सगळ्यांसोबत सहमत नाही आहे. तर अनुश्रीने तो पाऊल उचलला होता, पण सगळ्यांचं सहमत होतं म्हणून तो चान्स गेला होता. तर बिग बॉसने दुसरी संधी दिली आणि दुसऱ्या संधीमध्ये बिग बॉसने त्यांना सांगितलं की मी तुम्हाला 3 टास्क देईन. तर ते 3 टास्क जर तुम्ही जे 3 टास्क जे तुम्ही खेळले आणि जर त्यामध्ये जिंकले तर तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड मिळेल. तर त्या 3 टास्कमध्ये पण असं होतं की जे शॉर्टकटच्या दरवाजातून आलेले होते, ज्यांच्याकडे चावी होती, ते टास्क खेळणार नाही. ते फक्त चूज करतील की टास्क कोण खेळणार आहे उरलेल्या सदस्यांमध्ये, आणि त्यांना ऑलरेडी बिग बॉसने गोल्डन रेशन कार्ड देऊन दिलं होतं. तर पहिला टास्क जो होता, पहिल्या टास्कमध्ये जो होता बेडरूमचा एरिया, बेडरूम पूर्ण 10-12 लोक येऊन त्या बेडरूमचे हाल बघा खाली, मी तुम्हाला दाखवतो. 10-12 लोकांनी तो बेडरूम खराब केलेला होता. आणि बिग बॉसने 4 लोकांना सिलेक्ट करायला लावलं शॉर्टकट मधून जे आलेले होते त्यांना, आणि त्यांना सांगितलं की 6 मिनिटामध्ये तो बेडरूम जसा आहे तसा करा. बिग बॉस, हे जरी तुम्ही म्हटले की ते अनफेअर नाही आहे, पण आम्हाला दिसते, प्रेक्षकांना दिसतंय 6 मिनिटात कोण तो बेडरूम क्लिअर करू शकणार, एवढा मोठा बेडरूम. तरी शॉर्टकट च्या सदस्यांनी ते अप्रूव्ह करून दिलं, कारण त्यांच्याच हातात ती पॉवर होती की तो टास्क पूर्ण झाला आहे का प्रॉपर, ते त्यांना डिसिजन द्यायचं होतं. त्यांनी ते अप्रूव्ह करून दिलं. त्यानंतर दुसरा टास्क झाला भांडे घासायचा. तर बापरे बाप, तर भांड्यांचा पण फोटो खाली बघा. भांडे म्हणजे मला वाटतं कमीत कमी 100-200 लोकांच्या जेवणाची ऑर्डर देऊन आलेले होते बिग बॉस, आणि ते भांडे घेऊन आलेले होते. एवढे ते भांडे होते, आणि सेम मागच्या टास्क सारखं 6 मिनिटाचा वेळ दिला त्याच्यासाठी, आणि 6 मिनिटामध्ये ते करून दाखवायला लावलं. पण मग जसं आपण बघितलं, तो टास्क जवळपास पूर्ण झाला नव्हता, म्हणून शॉर्टकटवाल्यांनी त्यांना नकार दिला आणि सांगितलं की हा टास्क हे पूर्ण करू शकले. त्यानंतर आपण बघितलं सोनाली मॅडमचं मध्ये चालू होतं प्रभूला सांगायचं की प्रभू बिग बॉसला सांग पाणी दे पाणी दे, आणि आपला प्रभू बिचारा म्हटला अगं मलाच चहा देत नाही आहे कोणी, मी तुझ्या पाण्यासाठी काय सांगू, मला चहाची तडप लागली आहे. त्यानंतर आपण एक गोष्ट पाहिली, सागर दादा आणि सोनाली मॅडम त्यांचं जे बोलणं होतं, काही काही मोमेंट्स तुम्ही बघा. तुम्ही जर मागचा बिग बॉस बघितला असेल तर अभिजित आणि जी निकी तांबोळी होती त्यांची जी जोडी होती, सेम मला सागर दादा आणि सोनालीचे वाटते. म्हणजे अभिजित दादा कसा त्याचं प्रेमाने सांगायचा, व्यवस्थित सांगायचा, आणि निकी ऐकायची सुद्धा. सेम इकडं तसं आहे, सागर दादा जे बोलतो व्यवस्थित समजवतो आणि सोनाली ऐकते सुद्धा. त्यानंतर आपण बघितलं, हे बघून मला खूप हसू आलं होतं. तर तन्वीने प्रभूला जवळ घेतलं की किती गोड आहे प्रभू तू, किती काय. आणि त्यानंतर तो चोम्या विशाल, तो म्हणत होता पहिल्या वेळेस मला माझ्या हाईटचं जे आहे वाईट वाटतंय की माझी हाईट जास्त आहे असं. अरे दादा काय बोलायचं. असंच बिग बॉसचा सेकंड एपिसोड संपला. चला बघूया आपण तिसऱ्या एपिसोडमध्ये काय होतं. तर भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.